जया रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला छान दहीवडा कसा करायचा ते दाखवणार आहे। दहीवडा करण्यासाठी मी 2 वाट्या उडदाची डाळ घेतलेली। ही डाळ गावराने घरची केलेली। ही डाळ आता आपण 5-6 तास भिजवून घ्यायची, नंतर मिक्सर वाटा काढून घ्यायची। आता ही डाळ मी स्वच्छ धुवून मिक्सर वाटा काढून घेतली। हे पीठ त्या वड्यासाठी असं पीठ लागतंय। दही वड्याच्या पिठामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेऊ। आता आपण एका कढईत तेल गरम करायला ठेवतो वडे तळण्यासाठी। हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे वडे चिटकत नाहीत, असे गोल वडे होते छान असे वडे सोडायचे। कढईतलं तेल आपलं आता गरम झालं आणि वडा सोडून घेते। आता दही वडे तळताना बारीक गॅस करून तळायचे। तांबूस कलर आल्यावर आपले दही वडे छान तळलेत असं समजायचं, कच्चे राहिले नाही तर। आता हे वडे आपण थंड पाण्यात टाकायचे म्हणजे तेलकट राहत नाही। वडे आपले छान तळले तर उन्हाळ्यात खायला थंड वाटते तर उडदाच्या डाळीचे वडे दही टाकून। आता मी सगळे वडे तळून घेते। दह्यामध्ये टाकण्यासाठी आपण आता फोडणी करून घेऊ। आता हे आपण दही चांगलं फेटून घेऊ। आपण आता दह्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊ, 1 चमचा साखर टाकू, 1 चमचा मिरेपूड टाकू, अर्धा चमचा जिरे पावडर टाकू, अर्धा चमचा धने पावडर टाकू। आता आपण अर्धा चमचा चाट मसाला टाकू। तर हे चांगलं हलवून घेऊ। आता फोडणी केलेली आपण ह्या दह्यामध्ये टाकून घेऊ। हे वडे अगदी मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कधी करता यावे असे केलेले आहेत। आपला दहीवडा खायला छान झालाय बघा, आता मस्त झालाय खूप। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत धन्यवाद।